पुढची बातमी नाशिकमधून आहे। टीसीएस प्रकरणातल्या आरोपींना आज कोर्टात हजर करणार आहेत। चारही आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये। महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे। आरोपींना दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का याकडे लक्ष असणार आहे। चारही आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये आणि आज दुपारच्या सत्रामध्ये त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। टीसीएस प्रकरणातल्या आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। चारही आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल। त्यांची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे दुपारच्या सत्रात कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे आज सुद्धा त्यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। टीसीएस सारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हा सगळा धर्मांतरणाचा आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर पोलीस कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळालं। यामधले 4 आरोपी आहेत ज्यांची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आज नेमका काय युक्तिवाद होतो, कशा पद्धतीने सुनावणी होते आणि पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। टीसीएस प्रकरणातल्या आरोपींना आज दुपारच्या सत्रामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण कोटूर सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, टीसीएस प्रकरणातल्या 4 आरोपींची आज पोलीस कोठडी संपते। आज नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद होईल आणि पुन्हा पोलीस कोठडी सुनावली जाईल का? कल्याणी, आतापर्यंत या टीसीएस प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वेळोवेळी माननीय न्यायालयाने या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना जे आहे ती पोलीस कोठडी दिलेली होती। आता मध्यंतरी 4 संशयित आरोपींना म्हणजे 7 संशयित आरोपी आतापर्यंत अटकेत आहेत, त्यापैकी 4 संशयित आरोपींना जवळपास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आज ही पोलीस कोठडी संपत आहे आणि त्यामुळे आणखीन एकदा या 4 संशयित आरोपींना न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे। या 4 संशयित आरोपींवरती धर्मांतर असेल किंवा महिलांचा विनयभंग असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आहेत आणि आतापर्यंत तपासामध्ये नाशिक पोलिसांना अनेक महत्त्वाचे जे धागेदोरे आहेत, पुरावे आहेत ते सापडलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि तेच पुरावे आज हे एकूणच नाशिक पोलिसांकडून कोर्टामध्ये हे पुरावे सादर केले जाणार आहेत। या 4 संशयित आरोपींना दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होईल आणि त्यामुळे या 4 संशयित आरोपींना आणखीन एकदा पोलीस कोठडी मिळतो का न्यायालयीन कोठडी मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे आजची सुनावणी कशा पद्धतीने होते याकडे लक्ष असणार आहे।